नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेशची तालीम चालू असते. आता ऋषिकेश तालीम करत असताना जानकी आणि ओवी त्याच्यासाठी जेवण घेऊन येतात. आता ओवीच्या वेळी आपल्या बाबाला तालीम करत असताना पाहते तेव्हा मात्र ओवीला खूप आनंद झालेला असतो. आता ओवी ऋषिकेशचं कौतुक करते. तर त्यानंतर ओवी ऋषिकेशला म्हणते, बाबा अहो तुमची तालीम झाली असेल तर आपण जेवायचं का? आम्हाला तर भरपूर भूक लागली आहे. आता ऋषिकेश म्हणतो, हो जेवूया. आता सर्वजण जेवायला बसतात. ऋषिकेश म्हणू लागतो, कित्येक वर्षानंतर मी शेतकरी असल्याचं फिलिंग मला होत आहे. भाकरी आणि कांदा खाण्यातच खरी मजा असते. तर आता जानकी म्हणू लागते, कांदा असं नाही परंतु पापडीची भाजी तर आणलीच आहे. मग ज्वारीची भाजी आणि पापडीची भाजी आणि कांदा तर असायलाच हवा. असं म्हणत ती ऋषिकेश आणि ओवीला जेवण देते. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, ओवी अगं काय आहे ना, माझा हात खूप दुखतोय, मग मला कोण भरवणार? तर आता ओवी म्हणू लागते, आई अगं तू तर माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेस ना, मग बाबाला तूच भरव ना. आणि खरा बायकोचा मन पहिला असतो आणि म्हणूनच तू पहिल्यांदा बाबाला भरव. आता ऋषिकेश आणि ओवीची ही खेळी जानकीने ओळखलेली असते. जानकी म्हणू लागते, बरं माझं सगळं काही लक्षात आलं आहे, भरवते मी. असं म्हणत जानकी ऋषिकेशला घास भरवायला घेते आणि म्हणू लागते, हा घास कोणाचा माहीत आहे का? हा घास आपल्या ओवीचा. असं म्हणत आता जानकीने पहिला घास ऋषिकेशला भरवलेला असतो. तर त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला घास भरवतो. आता आपल्या बायकोला आणि आपल्या मुलीला असं आनंदात पाहून ऋषिकेशचा थकवा कुठल्या कुठे निघून गेलेला असतो. तर आता जानकी आणि ऋषिकेश मुद्दामहून जेवणाला सुरुवात करतात. तर ओवी म्हणते, काय चाललंय हे तुमचं? मला कोणीतरी भरवा. ऋषिकेश आणि जानकी विचारतात, काय चाललंय? आता ओवी म्हणते, बाबा प्लीज कोणीतरी मला भरवा ना. तर आता ऋषिकेश आणि जानकी एकत्रच ओवीला घास भरवतात आणि म्हणू लागतात, हा घास कोणाचा माहीत आहे का? हा घास तुझ्या आईबाबांचा. असं म्हणत त्या ओवीला घास भरवतात. ओवी म्हणू लागते, खरंच मला खूप मस्त वाटते. काल तर आपण चांदण्यांमध्ये झोपलो होतो आणि आज असं शेतावर जेवत आहोत. खरंच मला हे सगळं काही खूप आवडलं आहे. असं म्हणत ओवीसुद्धा खुश असते. आता ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ऋषिकेश आणि जानकीलाही समाधान वाटत असतं. आता तिघंही अगदी आनंदाने जेवण करत असतात. आयुष्यात घडलेल्या वाईट प्रसंगांना मागे टाकत जानकी ऋषिकेश आता ओवीच्या साथीने नवीन आयुष्याला सुरुवात करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऐश्वर्या सारंगला म्हणते, सारंग अहो तुम्हाला कळालं आहे का? दादा ऋषिकेश दादा कुस्ती खेळणार आहेत. आता सारंग पाणी पित असतो. जेव्हा ही बातमी सारंगला कळते तेव्हा मात्र नकळतच त्याच्या तोंडातील पाणी हे ऐश्वर्याच्या अंगावर उडतं. तर ऐश्वर्या म्हणू लागते, सारंग हे काय करताय तुम्ही? सारंग म्हणतो, सॉरी तुमच्या अंगावर उडाला आहे का? थांबा मी टिश्यू पेपर घेऊन येतो. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, नाही अहो त्याची काहीच गरज नाही. तर आता सारंग विचारतो, ऐश्वर्या अहो कोण कुस्ती खेळणार आहेत? कोणाबद्दल बोलत होता तुम्ही? तर ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा कुस्ती खेळणार आहेत. तर आता सारंग खुश होतो आणि म्हणू लागतो, आता काही खरं नाही. आता हाडांचा चुरा होणार आहे. पूर्ण मातीत माखला जाणार आहे आणि रक्त बंबाळ होणार आहे. तर ऐश्वर्या म्हणू लागते, हाडांचा भुगाच होणार आहे आणि मातीत फक्त लोळणार नाही तर रक्त बंबाळ होणार आहे. तर ऐश्वर्या पुढे म्हणू लागते, हे सगळं काही ऋषीदादांसोबत होणार आहे. घरच्यांशी वाईट वागल्यानंतर त्याची शिक्षा तर मिळणारच आहे. आता मात्र सारंगला धक्काच बसतो. सारंग म्हणतो, नाही ऐश्वर्या अहो मी हे सगळं काही ऋषीदादाबद्दल बोलतच नाही आहे. तर आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो. ऐश्वर्या विचारते, काय? तर सारंग म्हणतो, हो मी ऋषीदादाबद्दल बोलत नाही आहे, तर समोर जो पैलवान असणार त्याबद्दल बोलत आहे. आता मात्र ऐश्वर्याला काहीच कळत नाही. ऐश्वर्या विचारते, काय? तर सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या अहो तुम्हाला तर माहीतच नाही आहे की ऋषीदादा हा फक्त कुस्ती खेळण्यासाठी उतरला नाही आहे, तर तो कुस्तीमध्ये चॅम्पियन आहे. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो. ऐश्वर्या विचारते, काय? तर सारंग म्हणतो की हो कॉलेजमध्ये असताना दादाने अशा असंख्य कुस्तीच्या स्पर्धांना भाग घेतला होता आणि फक्त भागच घेतला नाही तर नेहमीच तो यशस्वी ठरला. प्रत्येक वेळी घरी येत असताना ट्रॉफी आणि ढाल तर त्याने घरी आणलीच आहे. आत्तापर्यंत त्याच्या एवढ्या ट्रॉफी आणि एवढ्या ढाली होत्या ना की आपण ज्या ठिकाणी जेवायला बसतो, ज्या ठिकाणी आपलं डायनिंग टेबल आहे त्या ठिकाणी पूर्वी मोठं असं कपाट होतं, परंतु ज्यावेळी रिव्हेन्युएशन केलं त्यावेळी ती सर्व बक्षिसे बांधून ठेवली आहेत आणि हो ढाली अजूनही आहेत, मी दाखवतो हा तुम्हाला. आता मात्र ऐश्वर्या शांतच होते कारण ऐश्वर्या खुश असते. परंतु ज्यावेळी सारंगने सांगितलेलं असतं की ऋषिकेश दादा हा कुस्ती चॅम्पियन आहे तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. आता सारंग सतत
ऋषिकेशचं कौतुक करत असतो ते पाहून मात्र ऐश्वर्याची खूप चिडचिड होत असते. तर ऐश्वर्या सारंगला म्हणते, परंतु सारंग, या गोष्टीला बरीच वर्ष झाली आहेत ना? तर सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, या गोष्टीला बरीच वर्ष झाली आहेत, परंतु दादाने जर एखादी गोष्ट मनात ठरवली तर ती गोष्ट दादा पूर्ण करणारच आणि मला खात्री आहे हा कुस्तीचा सामना दादाच जिंकणार. आता मात्र ऐश्वर्याला ते सहन होत नसतं. ऐश्वर्या म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. तर आता सारंग म्हणतो, नाही ऐश्वर्या, अहो असं कसं? हो, ज्यावेळी दादा कुस्ती खेळण्यासाठी कुस्तीच्या आखाड्यात उतरायचा त्यावेळी आम्ही सर्वजण अभिमानाने दादाला पाहायचो. त्यावेळी सगळ्या गावातील लोक दादाला पाहून शिट्ट्या वाजवायची, कारण आमच्या सर्व भावंडांमध्ये दादाच दिसायला हँडसम आणि त्यात दादा कुस्ती खेळायचा म्हटल्यावर सर्वांचाच आवडीचा. खरंच दादाचं कुस्ती खेळणं त्यासमोर कोणाचाही निभाव लागू शकत नाही. दादा खरंच खूप छान कुस्ती खेळतो. आता मात्र ऐश्वर्या सारंगला म्हणते, परंतु सारंग म्हणतो, ऐश्वर्या अहो सामना कुठे आहे? मलाही जायचं आहे, कधी आहे सांगा ना. परंतु आता ऐश्वर्या मात्र काहीच सांगत नाही, म्हणते काही नको. तर आता सारंग म्हणतो, परंतु ऐश्वर्या अहो सांगा तरी, सामना कधी आहे, किती वाजता आहे, कुठे आहे, याबद्दल काही सांगणार आहात की नाही? आता सारंग विचारण्याचा प्रयत्न करतो, परंतु ऐश्वर्या मात्र सारंगला काहीही सांगत नाही. तर सारंग ऐश्वर्याला म्हणतो, अहो असं काय करताय? मला दादाचा कुस्तीचा सामना कित्येक वर्षानंतर पाहायला मिळणार आहे, त्यामुळे प्लीज जाऊ द्या ना. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, सारंग तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. अहो तुम्ही जर असे निघून गेलात तर मग ऑफिस कोण सांभाळणार आहे? आपल्यासाठी आपलं ऑफिस खूप महत्त्वाचं आहे आणि ऑफिसची सर्व जबाबदारी सारंग तुमच्यावरच आहे आणि म्हणूनच तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. आता मात्र सारंग शांतच होतो. सारंग पुन्हा एकदा ऐश्वर्याला विनंती करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणू लागतो, ऐश्वर्या अहो मला आवडेल ना कुस्तीचा सामना पाहायला. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, बघा सारंग, ऋषिकेश दादांना कुस्ती खेळायची आहे ना मग खेळून देत, त्यांना मातीत लोळायचं आहे ना मग लोळून देत, परंतु तुम्ही तिथे जाणार नाही आहात. आता मात्र ऐश्वर्याच्या शब्दापुढे सारंगचं काहीच चालत नाही आणि त्यामुळे आता सारंगला शांतच राहावं लागतं. इच्छा असूनही त्याला जाता येणार नाही, त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं. आता सारंग काही न बोलता तिथून निघून जातो, परंतु सारंगच्या तोंडून सत्य समजल्यामुळे ऐश्वर्याला मात्र धक्काच बसलेला असतो. आता काय करावं असा ऐश्वर्या विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, गुलाबदादांनी जानकी, ओवी आणि ऋषिकेश या सर्वांसाठी चहा बनवलेली असते. तर जानकी म्हणू लागते, गुलाबदादा अहो कशासाठी? तर गुलाबदादा म्हणू लागतात, अहो जानकी वहिनी, अहो तुम्हाला तिथे असतानाही याच वेळेला चहा प्यायची सवय होती ना मग? तर ऋषिकेश म्हणू लागतो, अरे गुलाब, ते घरच आपलं राहिलं नाही तर तिथील सवयी तरी आपल्याला कशासाठी हव्या आहेत? तर गुलाबदादा म्हणू लागतात, माझी आई नेहमी म्हणायची, सवय ही सवतीसारखीच असते, कितीही काही केली तरी जातच नाही. तर आता जानकी आणि ऋषिकेश हसू लागतात. तर जानकी म्हणू लागते, गुलाबदादा तुम्ही आणि तुमची उदाहरणं खरंच एकापेक्षा एक असतात. तर तेवढ्यातच गुलाबदादा म्हणतात, दादासाहेब हा तुमच्यासाठी स्पेशल चहा. ऋषिकेश विचारतो, गुलाब अरे माझ्यासाठी स्पेशल चहा कशासाठी? तर आता गुलाबदादा म्हणू लागतात, दादा मला कळालं आहे की तुम्ही आता कुस्तीच्या सामन्यात उतरणार आहात आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी हा स्पेशल चहा बनवला आहे. असं म्हणत आता गुलाबदादा ऋषिकेशला तो चहा देतात. तर त्यानंतर गुलाबदादा म्हणू लागतात, ऋषिकेश दादा आता पण एवढी जोमाने तयारी करायची आहे, अगदी फुल टू तयारीमध्येच जायचं आहे. ऋषिकेश म्हणतो, हो हो सगळं काही होईलच. तर गुलाबदादा म्हणू लागतात, थांबा मी आलोच. असं म्हणत आता गुलाबदादा एक कागद घेऊन येतात आणि ऋषिकेश आणि जानकीला म्हणू लागतात, मी समधी माहिती काढली आहे. असं म्हणत त्यांच्या हातामध्ये कागद देतात. आता जानकी वाचायला जाणार तर ओवी म्हणू लागते, मी वाचू का? ऋषिकेश म्हणतो, बरं ठीक आहे तू वाच. आता ओवी वाचू लागते. तर त्यामध्ये कुस्तीचा सामना कोणासोबत होणार हे लिहिलेलं असतं. तर ओवी म्हणू लागते, तुमची पहिली कुस्ती होणार आहे सांगलीच्या चंद्रराव जगतापांसोबत आणि त्यानंतर पुन्हा एक कुस्तीचा डाव होणार आहे आणि त्या दोन स्पर्धकांमधील जो स्पर्धक जिंकेल तो स्पर्धक सेमीफायनलमध्ये जाणार आहे आणि त्या पैलवानासोबत तुमची कुस्ती होणार आहे. तर आता जानकी गुलाबदादांचं कौतुक करत म्हणते, अरे वा गुलाबदादा, खूप छान आणि महत्त्वाची माहिती तुम्ही घेऊन आला आहात. ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो, जानकी आपल्याला वाटत आहे तेवढा साधा आणि सोपा हा प्रवास नाही आहे, खूप खडतर प्रवास आहे हा. तर गुलाबदादा म्हणतात, हो ना, आणि बातम्याही तशाच मोठमोठ्या लागल्या आहेत.
कारण सांगली, सातारा अशा असंख्य ठिकाणावरून मोठमोठे पैलवान या कुस्तीच्या सामन्यासाठी येणार आहेत. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, हो, त्याची बातमी, त्याची खबर तर मला लागलीच आहे. जानकी म्हणू लागते, परंतु आपल्या सर्वांचा ऋषिकेशवर पूर्ण विश्वास आहे. तर आता गुलाबदादा म्हणतात, दादा कितीही मोठा पैलवान असला तरीसुद्धा त्यांचा तुमच्यासमोर कोणाचाही निभाव लागणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. या स्पर्धेमध्ये विजयी तर तुम्हीच होणार आहात आणि तसंही देवी आई आपल्या पाठीशी आहेच, तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, ऋषिकेश, आपण उद्या तालमीला जाण्या अगोदर देवी आईच्या दर्शनाला जाऊन येऊ. अगोदर देवी आईचं दर्शन घेऊ आणि त्यानंतरच तालमीला सुरुवात करू. आता जानकी, ओवी आणि गुलाबदादा ऋषिकेशच्या नावाचा जयघोष करू लागतात. आता या सर्वांच्या तोंडी आपल्या नावाचा जयघोष आहे हे पाहून ऋषिकेशचे डोळे पाणावतात. ऋषिकेश मनाशीच म्हणतो, आता नुसती इज्जत नाही तर बरंच काही पणाला लागलं आहे आणि हे सगळं काही मी माझ्या मुलीसाठी, माझ्या ओवीसाठी पणाला लावलं आहे. आता माझ्या इज्जतीपेक्षा माझ्या ओवीची दिवाळी खूप चांगल्या पद्धतीने साजरी होणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ही लढत मला जिंकावीच लागेल. आता ऋषिकेश मनाशी निश्चय करतो की काहीही झालं तरीसुद्धा ही लढत आपणच जिंकायला हवी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऐश्वर्या ज्यावेळी सयाजीरावांना ही बातमी सांगते तेव्हा मात्र सयाजीराव जोरजोरात हसू लागतात आणि म्हणू लागतात, घराच्या बाहेर पडल्यावर याला वेड वगैरे लागलं नाही आहे ना, आता हा कुस्तीचा सामना खेळणार, जाऊन देत ग, आपल्याला काय करायचं आहे, आपण पहिल्या रांगेत बसायचं आणि मज्जा घ्यायची. त्यावेळी समोरचा पैलवान याला धोबीपछाड करणार ना, त्यावेळी तर मी शिट्ट्याच वाजवणार आहे. तर ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणू लागते, डॅड, तिथे आपली शिट्टी वाजणार आहे ज्यावेळी ऋषिकेश समोरच्या पैलवानाला धोबीपछाड करणार आहे. तर सयाजीराव म्हणू लागतात, ते तर कधी शक्यच नाहीये, ऋषिकेश रणदिवे आणि कुस्ती. तर ऐश्वर्या म्हणते की हो, ऋषिकेश रणदिवे आणि कुस्ती यांचा खूप जवळचा संबंध आहे, कारण आताच तो डिफेक्टिव्ह पीस मला सांगून गेला आहे. त्याचं गुणगान गात होता की ऋषिकेश दादाने आत्तापर्यंत कितीतरी कुस्तीचे सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये तो जिंकलाही आहे, कितीतरी बक्षिसं तो घेऊन आला आहे, कितीतरी ढाल खरी घेऊन आला आहे आणि आज ऋषिकेश रणदिवे पुन्हा एकदा कुस्तीमध्ये उतरत आहे. आता मात्र सयाजीरावांना धक्काच बसतो. सयाजीराव म्हणू लागतात, अगं बेटा, जिंकायचे तर जिंकून ये ना, तो जिंकला तर आपल्याला काय फरक पडतंय, अगं एवढ्या मोठ्या साम्राज्यावर तू डल्ला मारलायस आणि तू का त्याचा विचार करतेस, जर त्याला ट्रॉफीज घेऊन मिरवायचं आहे ना मग मिरवून देत ना. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, डॅडा, इथे प्रश्न ट्रॉफीचा नाही आहे, मला त्या ऋषिकेश रणदिवेला मातीमोल करायचं आहे. तुम्हाला कळतंय का, जर हा ट्रॉफी जिंकला तर आत्तापर्यंत मी जे काही कष्ट केलेत ते सगळे काही वाया जाणार आहेत आणि त्याला 1 लाखाचं बक्षीस मिळणार आहे. डॅड, आपल्या ओळखीने आपण संपूर्ण गावात दहशत पसरवली आहे, कोणीही त्याला नोकरी द्यायला तयार नाही. ती सगुणा ही जानकीला त्रास देत आहे, ती आपलं काम अगदी चोखपणे करत आहे. परंतु जर आता तो हा कुस्तीचा सामना जिंकला तर मात्र ऋषिकेश रणदिवे हाताबाहेर जाणार आहे, तो आपल्या हाताला मिळणार नाही. आत्तापर्यंत जे काही मी कष्ट घेतले ते सगळे काही वाया जाणार आहेत. डॅड, तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं आहे, अहो हा जर कुस्तीचा सामना ऋषिकेश जिंकला तर मग मात्र जानकी अजून ताठ मानेने वावरणार आहे. आत्तापर्यंत आपण सर्वांच्या मनामध्ये जी दहशत पसरवली होती त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मला ऋषिकेश रणदिवेला मातीत लोळताना पाहायचं आहे, त्याला कधीही वर येऊ द्यायचं नाही आणि त्यासाठीच तर डॅड आपण प्रयत्न करत आहोत ना. अहो जर हा ऋषिकेश आता ही स्पर्धा जिंकला तर तो सहज काहीही करू शकतो. असं जर झालं तर त्यांना पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी बळ मिळू शकतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा ते जोमाने कामाला लागतील आणि आत्तापर्यंत जानकीने मला जो काही त्रास दिला त्याचा मला बदलाही घेता येणार नाही. डॅड, तुम्हाला माहीत आहे, ज्यावेळी मी लग्न करून या घरात आली तेव्हापासून जानकीने मला नेहमीच अपमानाचे वर्ण दिले आहेत. आता तेच वर्ण मला तिला आयुष्यभरासाठी द्यायचं आहे, तिला कधीही उभं राहायला द्यायचं नाही आहे. डॅड, तुम्हाला कळतंय का, अहो जेव्हा तिने घराबाहेर पाऊल टाकलं तेव्हाच मी ठरवलं की हिला कधीही आयुष्यात पुन्हा एकदा उभं राहायला द्यायचं नाही आणि तिला जर मातीमोल करायचं असेल तर आपल्याला ऋषिकेशला अगोदर मातीमोल करावं लागेल, कारण जानकीचा जीव हा ऋषिकेशमध्ये अडकलेला आहे. एखाद्या राजाचा जीव जसा पोपटामध्ये अडकलेला असतो तसंच जानकी आणि ऋषिकेशचा आहे. एकदा का ऋषिकेश मातीमोल झाला की जानकी पूर्णपणे आतून हादरून जाईल आणि ती कधीही उभी राहू शकणार नाही आणि तेच तर मला करायचं आहे. जानकी ऋषिकेश रणदिवे हिला कायमचं उद्ध्वस्त करायचं आहे. तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आता मला तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. डॅड, तुम्हाला कळतंय का मला काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे, हे तुमच्यापर्यंत पोचतंय का. तर सयाजीराव म्हणू लागतात, बाळा तू काळजीच करू नको, तुझा हा डॅड सयाजीराव विखे पाटील तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुला आनंदातच राहायचं आहे ना, तुला आनंदात हवा आहे ना, तर तो आनंद आता हा तुझा डॅड सयाजीराव विखे पाटील तुला देणार आहे.
बेटा तू काळजी करू नकोस. आत्ताच मी साताऱ्यावरून आपल्या पैलवानाला बोलावून घेतो. म्हणजे या ऋषिकेश रणदिवेचा काही निभाव लागू शकत नाही. कारण प्रतापराव जाधव हे त्याचं नाव आहे आणि आत्तापर्यंत एकही कुस्तीचा सामना तो कधीच हरला नाही. नेहमीच त्याने आपली विजयाची तलवार कायमच ठेवली आहे. विजयाची ढाल तोच घेऊन जाणार आहे आणि आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही घडणार आहे असं म्हणत सयाजीराव मोठमोठ्याने हसतात आणि फोन ठेवतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं ठरल्याप्रमाणे जानकी, ओवी आणि ऋषिकेश देवी आईच्या दर्शनासाठी देवी आईच्या मंदिरामध्ये आलेले असतात. आता मंदिरामध्ये येताच जानकी गुरुजींच्या हातामध्ये एक फूल देते आणि म्हणू लागते, गुरुजी कौल लावा. आता गुरुजी कौल लावतात आणि म्हणू लागतात, देवी आई कौल दे. तर जानकी देवी आईला प्रार्थना करत म्हणते, देवी आई ऋषिकेश आता कुस्तीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि त्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. देवी आई तुझा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी असू देत. आता जानकी साकडं घालताच देवी आईचा उजवा कौल मिळालेला असतो. आता जानकी आणि ऋषिकेश खूप खुश होतात. तर गुरुजी म्हणू लागतात, देवी आईने उजवा कौल दिला आहे, आता तुम्ही काळजी करायचं कारणच नाही आहे. तर जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश आता या स्पर्धेची काळजी करायलाच नको, कारण देवी आईने आपल्याला उजवा कौल दिला आहे. असं म्हणत आता जानकी ते कौल मिळालेलं फूल ओवीच्या हातात देते आणि आता तिघंही घरी जाण्यासाठी निघत असतात. परंतु ज्यावेळी मागे वळून पाहतात तेव्हा सुमित्राताई, सारंग आणि ऐश्वर्या त्या ठिकाणी आलेले असतात. आता सुमित्राताईंना पाहताच जानकी आणि ऋषिकेशच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले असतात. त्यांचे डोळे पाणवतात. तर सुमित्राताईंचेही डोळे पाणावलेले असतात. तर सारंगला पाहून ओवीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता ओवी धावतच सारंग काका असं म्हणत पुढे जाते. परंतु त्याचवेळी ऋषिकेश तिला ओरडतो आणि म्हणतो, ओवी मागे ये. आता नकळतच ओवी घाबरते आणि तिच्या हातातील ते कौल मिळालेलं फूल खाली पडतं. आता ओवीला जानकी बाजूला घेते. तर आता ओवी म्हणू लागते, आई अगं ते कौल मिळालेलं फूल, आता ते फूल हे सुमित्राताईंच्या पायाशीच पडलेलं असतं. आता त्या निमित्ताने नकळत का होईना परंतु जानकी आता सुमित्राताईंचा आशीर्वादही घेते. सुमित्राताई मात्र काहीच बोलत नाहीत. त्यांनी मान बाजूला केलेली असते आणि ते जानकीकडे पाहतही नाहीत. तर आता जानकी ऋषिकेशला नमस्कार करायला सांगत असते. परंतु ऋषिकेश म्हणतो, जानकी चल. असं म्हणत जानकीला तो घेऊन जातो. आता मंदिराच्या बाहेर येताच ऋषिकेश, जानकी पुन्हा एकदा मागे वळतात आणि देवी आईचा आशीर्वाद घेतात. आता नकळतच ऋषिकेश देवी आईच्या पायरीवर डोकं टेकतो आणि आशीर्वाद घेतो. त्याचवेळी जानकीचा लक्ष जातो. तर तिथे सुमित्राताईंचं चप्पल असतं. जानकी म्हणू लागते, आईंचा चप्पल म्हणजे नाही म्हणता म्हणता तुम्ही शेवटी आईंचा आशीर्वाद घेतलातच. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी. जानकी म्हणते, अहो मी देवी आईच्या आशीर्वादाबद्दल बोलत आहे, तुम्हाला काय वाटलं? असं म्हणत आता जानकी ऋषिकेशला विचारते. तेव्हा मात्र ऋषिकेश शांतच होतो. तर आता जानकी, ऋषिकेश आणि ओवी घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे इकडे सुमित्राताई, ऐश्वर्या आणि सारंग देवी आईचा आशीर्वाद घेतात. तर गुरुजी त्यांना प्रसाद देतात आणि म्हणू लागतात, ऋषिकेश दादा आता कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहेत आणि त्यासाठीच देवी आईला त्यांनी कौल लावला. तर देवी आईने उजवा कौल दिला, त्याचाच हा प्रसाद आहे. आता मात्र ऐश्वर्या तो प्रसाद न घेता हातात तसाच ठेवते. सुमित्राताईंना खूप वाईट वाटतं. सुमित्राताई सारंगला विचारतात, सारंग ऋषिकेश आणि कुस्तीमध्ये हे तुला माहीत होतं का? तर सारंग म्हणतो की हो. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, आई अहो तुम्ही काळजी करू नका, काहीच टेन्शन घेऊ नका. अहो तिथे मोठमोठे पैलवान असणार आहेत आणि ऋषिकेश दादांचा काही निभाव लागणार नाहीत आणि ते काही जिंकणार नाहीत, तुम्ही काळजी करू नका. परंतु सुमित्राताईंना ऋषिकेशची खूप काळजी वाटत असते. आता सुमित्राताई काही न बोलता मंदिराच्या बाहेर पडतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश ओवीला म्हणू लागतो, ओवी बाळा तू काळजी करू नकोस, तुझा दिवाळी सण हा अगदी थाटातच साजरा केला जाणार आहे आणि तुझा बाबा तुला काही कमी पडू देणार नाही. तर आता दुसरीकडे कुस्तीच्या सामन्याला सुरुवात झालेली असते. आता अनाऊन्समेंट केली जाते आणि म्हणतात, या स्पर्धेचा जो कोणी विजयी ठरेल त्याला 1 लाखाचं बक्षीस आणि ट्रॉफी दिली जाणार आहे. तर आता ऋषिकेश आणि सयाजीरावांनी पाठवलेल्या पैलवानासोबत कुस्तीचा सामना रंगत आलेला असतो. जानकीला ऋषिकेशची काळजी वाटत असते. आता त्या ठिकाणी ऐश्वर्या येते आणि जानकीला म्हणू लागते, घराच्या रिंगणामध्ये मी तुला हरवलं आणि या रिंगणामध्ये माझा पैलवान तुझ्या नवऱ्याला हरवणार आहे. तर आता जानकी म्हणू लागते, तुझी ही फक्त स्वप्न आहेत, तसं काहीच होऊ शकत नाही. कारण ऋषिकेशसोबत त्यांच्या बायकोचं प्रेम, त्यांच्या मुलीचं प्रेम आणि आईवडिलांचा आशीर्वाद आणि देवी आईचा आशीर्वाद आहे. आता मात्र ऐश्वर्याला हे सगळं काही खोटं वाटत असतं. परंतु त्याचवेळी जानकी ऐश्वर्याला म्हणते, मैदानात बघ, आखाड्यात बघ म्हणजे तुला कळेल. आता मात्र ऋषिकेश विजयी झालेला असतो
आपल्या पैलवानावर ऋषिकेशने वाघासारखी झडप घातलेली असते ते पाहून ऐश्वर्याला धक्काच बसतो. आता वाघाची ती डरकारी ऐकूनच म्हणजे ऋषिकेशचा तो आवाज ऐकूनच ऐश्वर्या पूर्णपणे जमीनदोस्त झालेली असते. खऱ्या अर्थाने आज मातीत ऐश्वर्याच लोळलेली असते. आता हा एपिसोड पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि म्हणूनच अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.